होम फ्लेवर बाय शुभांगीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खजुराचे लाडू. त्यासाठी डिंक तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. डिंक आधी उन्हात वाळवायचा, फोडून घ्यायचा, म्हणजे त्यातला ओलेपणा निघून जातो आणि मग तो तुपात भाजायचा. अंजीर आता तुपामध्ये परतून घेत आहे. अंजीर पण मी कट करून घेतले होते, म्हणजे ते दळायला आणि भाजायलाही सोपे जातं. हे सर्व बारीक गॅसवरच करायचं आहे. त्यानंतर मखाने पण आपण बारीक गॅसवर ते क्रंची करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते कच्चे राहत नाही. यासाठी पण गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे. तूप घालून छान असे परतून घ्यायचे. मखाने मी एक मोठं बाउल भरून घेतले. तुम्हाला हवे असतील तेवढे घ्या. गॅसची फ्लेम मी बारीक ठेवली आहे आणि यासाठी मी सगळं एक पाव वाटी सर्व साहित्य पाव वाटी घेतलेलं आहे. खजूर 500 ग्रॅम घेतले. ते तूप घालून बारीक गॅसवर छान असे परतून घ्यायचे. थोडा वेळ लागतो त्याला, 10 ते 15 मिनटं. मग हे सगळं छान तुपात भाजलं आहे मी पण, आणि दळून घ्यायचं मिक्सरला. ते असं जाडसरच दळायचं मिक्सरमध्ये आणि एका ताटात काढून घ्यायचं. खूप पिठाळ नाही करायचं. आणि त्याच्यामध्ये मग मखाने पण दळून घेतले सेपरेट, डिंक पण सेपरेट दळून घ्यायचा, म्हणजे तो दाताखाली कचकच लागत नाही किंवा दाताखाली चिकटत नाही. आणि हे सगळं एकत्र करायचं मिश्रण, खजूर आणि दळलेलं ड्रायफ्रूट्सचं मिक्सर. आणि हे सगळं एकजीव होण्यासाठी थोडंसं तूप घालून परत एकदा मिक्सरमध्ये दळायचं. तूप घालताना अजिबात कंजूसी करायची नाही. ते सगळं मिक्सर दळून झाल्यावर गरम असतानाच हे लाडू छान वळायचे.